जिथे सत्य तिथे आम्ही. कालिना विधानसभा शिवसेना स्थानिक पातळीवरील राजकारणात सध्या मोठी खदखद सुरू असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील राजकारणात सध्या मोठी खदखद सुरू असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे. कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुखांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या राजकीय वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून पक्षामध्येच तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे समोर येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये अशी कुजबूज सुरू आहे की संबंधित कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुखांनी यापूर्वीही पक्षविरोधी भूमिका घेतली होती. एका माजी शाखा प्रमुखाने अपक्ष निवडणूक लढवून मित्रपक्षाची जागा अवघ्या 7 मतांनी पाडल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या घटनेमुळे मित्रपक्षाचा नगरसेवक पडला आणि पक्षाचे मोठे नुकसान झाले असेही बोलले जात आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळी संबंधित कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुखांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली नव्हती त्यावेळी त्यांनी उघडपणे पक्षाविरोधात स्टेटमेंट देत पक्षाचेच वाभाडे काढले होते. विविध प्रेस आणि बैठकींमध्ये पक्षाविरोधात बोलल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. हे सर्व पक्षाच्या लक्षात येत नाही का, असा सवाल आता जोर धरत आहे. कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की संबंधित कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुख यापूर्वी ज्या पक्षात होते तिथेही अशाच प्रकारच्या गद्दारी आणि अंतर्गत कारवायांमुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे आता त्यांनाच महत्त्वाची जबाबदारी का देण्यात आली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका बैठकीत संबंधित व्यक्तीने एका मोठ्या शिवसेना नेत्याचे नाव पुढे करून मलाच दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले होते असा दावा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र संबंधित मोठ्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्याची चर्चा आहे की मी फक्त मित्र म्हणून व्हिडिओ बनवून घेतला होता, त्याचा गैरफायदा घेतला गेला. मी कुठेही जाऊन दुसऱ्या पक्षातून लढा असे कधीच सांगितले नव्हते. त्यानंतरही संबंधित कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुख संपूर्ण भाषणात मोठ्या नेत्यांचे नाव वापरून कार्यकर्त्यांमध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पक्षातील कोणताही मोठा नेता उघडपणे दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढा असे सांगत नाही. मग हे खोटे दावे का केले जात आहेत, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये आणखी एक गंभीर चर्चा म्हणजे एका कार्यकर्त्याला पक्षाने अधिकृतपणे फॉर्म भरण्यासाठी पुढे केले होते. मात्र त्याचा फॉर्म चुकीच्या पद्धतीने थांबवण्यात आला आणि त्यानंतर जी सीट दुसरीकडे गेली त्यामागे नेमके काय घडले याची पक्षाने सखोल चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. काल झालेल्या कार्यक्रमात संबंधित कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुखांच्या पत्नीला कोणताही अधिकृत पक्षप्रवेश न करता थेट स्टेजवर बसवण्यात आल्यानेही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताही दादागिरी का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार कालच्या कार्यक्रमात अनेक जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना मागे ठेवून काही विशिष्ट लोकांनाच स्टेजवर जागा देण्यात आली. काही महिला पदाधिकाऱ्यांनाही मागे बसवण्यात आल्याची चर्चा आहे. हा कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुख पक्षासाठी काम करतोय की फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, हा प्रश्न आता कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चेत आहे. अनेक पक्षांमध्ये त्यांच्या स्वार्थी राजकारणाची चर्चा असल्याचा दावा केला जात असून एकही कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे चांगले बोलत नाही, असेही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मीटिंगमध्ये कुणालाही स्वतःचे मत मांडू दिले जात नाही. फक्त दादागिरीची भाषा वापरली जाते आणि विरोध करणाऱ्यांना गप्प बसवले जाते. मी सांगतो तेच अंतिम अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे. कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुख आणि इतर काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात असून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की संबंधित माजी शाखा प्रमुखांविरोधात महिलांशी गैरवर्तन केल्याचे अनेक ग्रुपमध्ये आरोप चर्चिले जात आहेत. संबंधित माजी शाखा प्रमुखाने यापूर्वी पक्षाविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती असेही बोलले जात आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुख हे त्या माजी शाखा प्रमुखाला सातत्याने पाठिंबा देत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरत आहे. महिलांशी गैरवर्तनाचे आरोप असलेल्या लोकांना पाठबळ का दिले जात आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महिलांच्या बाबतीत केलेल्या चुकीच्या वर्तनाचे अनेक ग्रुप आणि पुरावे योग्य वेळी बाहेर आणले जातील. त्यामुळे पक्षाची मोठी बदनामी होऊ शकते. पक्षाने लवकरात लवकर याची खबरदारी घ्यावी असा इशाराही काही कार्यकर्त्यांकडून दिला जात असल्याची माहिती समोर येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये अशीही चर्चा आहे की संबंधित कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुख फक्त गद्दारी केलेल्या किंवा पक्षाविरोधात काम केलेल्या लोकांनाच जवळ घेत आहेत. त्यामुळे निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते नाराज होऊन बाजूला पडत चालले आहेत.
ही चुकीची परंपरा सुरू झाली तर भविष्यात कोणताही कार्यकर्ता पक्षाशी प्रामाणिक राहणार नाही. आधी गद्दारी करायची आणि नंतर परत पक्षात सन्मानाने यायचे असा घाणेरडा संदेश पक्षात जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून येत आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पक्षासाठी प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्यांना डिस्टर्ब करण्याचे कामही काही पदाधिकाऱ्यांकडूनच केले जात आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे की संबंधित कालिना विधानसभा पुरुष विभाग प्रमुखांनी आजपर्यंत पक्षासाठी नेमके कोणते कार्यक्रम केले, किती कार्यकर्ते जोडले आणि पक्षासाठी काय योगदान दिले याचा संपूर्ण लेखाजोखा मागवण्यात यावा. त्यानंतरच ते विभाग प्रमुख म्हणून पात्र आहेत की नाही हे स्पष्ट होईल. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यकर्त्यांची ऑनलाईन बनावट यादी तयार करून स्वतःचा प्रभाव दाखवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. ज्या कार्यकर्त्यांची नावे दाखवली जात आहेत त्यातील अनेकांचा प्रत्यक्षात काहीही संबंध नाही. पक्षाने ही यादी तपासावी अशी मागणी होत आहे. अशा प्रकारे गद्दारी करणाऱ्यांना आणि पक्षात दादागिरी करणाऱ्यांना जर पदांवर कायम ठेवले गेले तर भविष्यात मित्रपक्षांमध्येही एकमेकांचे उमेदवार पाडण्याची परंपरा सुरू होईल, अशी भीती आता उघडपणे व्यक्त केली जात आहे. पक्ष वाढवण्यासाठी आले आहेत की पक्ष संपवण्यासाठी? हा प्रश्न आता स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. जिथे सत्य तिथे आम्ही.